थँक्यू रे बोललास तू. तुला खेळणं आणलं. एवढी शायनिंग. तुझ्या कोणाचा बर्थडे आहे? हो. हे बघ अल्फाबेट. हे सगळे अल्फाबेट तो बघ काय घेऊन आला. आपले सबस्क्रायबर आहेत, घर शोधत आले. फोडू नंतर फोडू आपण बाबू. ये बाबू बर्थडे तुझा उद्या आहे ना, मग तू येऊन कसं चालेल? मज्जा. सगळं खोल. इथे जाम फुलायची, आता नाही तेवढी फुलत. एकच फुलते असं. आज हनुमान जयंती आहे. आई ऑलरेडी गावामध्ये पुढे गेलेले आहेत, कारण आज संपूर्ण ग्रामस्थांचं जेवण असतं एकत्र. तर आई पुढे गेलेले आहेत. आपण थोड्या वेळाने जाऊया. कपडे एक बॅच झालेली आहे, दुसरी बॅच मी पटकन वाळत लावून घेते, म्हणजे मशीनला टाकते. एक बॅच वाळत लावते कपड्यांची. कॅमेरा चार्जिंगला लावायचं आहे, आज गरज पडणार आहे आणि चार्जिंग खूप कमी आहे. पटापट आवरायचं आहे. बाकी नाश्ता झाला आहे, कपडे मार्गी लागलेले आहेत. आता थोडीशी भांडी आहेत नाश्त्याची, मग ती उरकून घेते. आरू म्हणजे काय, सगळ्या गोष्टी नुसत्या खाली पाडेल, हे करेल ते करेल. अमेझॉनवरून मागवली होती लवलॅबची फीडिंग चेअर. तो आता 2 वर्षाचा उद्या होईलच. आतापर्यंत ती बसकी होती, आता त्याचे खालचे एक्सटेन्शन्स लावून घेतले, जेणेकरून त्याला आमच्यासोबत टेबलवर बसून जेवणं आलं पाहिजे त्याच्या हाताने. त्याच्यामुळे ते आता वाढवून घेतलेले आहेत. उद्या कोणाचा बर्थडे आहे? हो. तू मला ग्रीन केक नाही देणार का? ऑरेंज केक पण नाही देणार? दे ना मग. ग्रीन पण केक नाही देणार, ऑरेंज पण नाही देणार. मग तुम्हाला कुठला केक देशील? ब्ल्यू देशील? थँक्यू बाबू. उद्या कसं करायचं? हॅपी बर्थडे टू यू. तो मला डॅडासोबत बुमबुम नाही नेणार आहे, तो एकटाच जाणार आहे. का रे? हा जा, गाडी चालव जा. जाओ. हो नको नाही. आजची पूजा एकदम छान झालेली आहे, कारण आज हनुमान जयंती म्हटल्यानंतर आईंनी सुंदर असं सगळी फुलं वगैरे सजवलेली आहेत. आणि ही सगळी आपल्या घरातलीच फुलं आहेत. आईंनी विडा पण मांडलाय, शिऱ्याचा प्रसाद पण दाखवलेला आहे. ह्याच्यात पत्रावळा, ग्लासेस आणि हे वगैरे आहे, आपले खिरीचे द्रोण टाईप. तर ते मी घरून आणले, काल आईकडे फेरी मारलेली ना संध्याकाळी. होते खूप सारे होते, चांगल्या कंडिशनमध्ये होत्या घरी, म्हणून मग म्हटलं तेच घेऊन येऊया. तसंही ते पडूनच राहील ना, जेव्हा कधी नेक्स्ट फंक्शन असेल पडूनच राहील. त्याच्यापेक्षा ते चांगल्या कंडिशनमध्ये होतं, तर म्हटलं घेऊन येऊया, ते वापरून जातील, संपतील, एक अडगळ कमी होईल. आणि या पिशव्या दिसत आहेत ना, या 2 निळ्या, त्याच्यामध्ये आईने आरूसाठी ड्रेस घेतलेले आहेत त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून. ते दोन्ही ड्रेसेस खूप मोठे आहेत, त्याला एवढ्यात काही होणार नाही. मज्जा आलं. आज्जा आरुष चालली आहे मज्जा. खाल्ल्यानंतर ते उद्या खा. ती खाल्लं थोडासा खाल्ला जेमतेम. आजीच आहे. कोणी आणलं? नानीने. बाबा बरेच काय काय आहे बाबा. असं उचलायचं. नंतर डॅडाला फोडायला सांग. हे बघ अल्फाबेट. हे सगळे अल्फाबेट तो बघ काय घेऊन आला. तुला बुक हवं होतं ना चित्र काढायचं? गाडी. वाव, थँक्यू बोल आजीला. हे बाईने आणलं, या आजीनी. हे त्या आजीनी. मज्जा. सगळं खोल. एक आजीला खोलू दे. नाही नानी आजीला. मम्माकडे दे खोलायला. मी खोलू? मम्माकडे दे ना खोलायला. मी खोलू? गुडशील मम्माकडे दे. नानीला खोलायचा. नानीला खोलायचा. मम्माकडे गेला. हो धीर धर जरा. मस्त गाडी आहे. बाईने काय पियानो आणलाय. पियानो हवे गाडी. गाडी. अगं मी तुम्हाला सांगितलं तर नका घेऊ. काय तर काय रासभर नुसती खेळली वा बाहेर. तरी त्याला अप्रूप आहे ना, त्याच्या चेहऱ्याचा आनंद महत्वाचा. मला खेळणी कितीतरी असतात, पण ते त्याचा केक नको बाबू ना. आता त्याचं पोट काय ना काय खाऊन. वाव, थँक्यू बोल आजीला. इकडे या.
आई हसून तरी बोल. हात ते उघडून दाखवा आधी त्याला. हसून बोल. हसला बस शाबास. हसता येतं की नाही पहिलं बघून द्या आम्हाला कुठं आहे. तो कप पडेल मला ते कपाची भीती वाटते. एकच फुटले आता. हे घे मी तुझ्या हातात देते. खाली सोड. खाली सोड चालेल मग खाली सोड. चाकावरचं झाकण काढायला. हा ते आपोआप चालेल आरू. अरे ते आपोआप चालेल बाबू. ते आपोआप चालेल. हा ते बघ आहे ना. आता हे बोलूया. किती खेळणीच्या आरू. बर्थडे तरी अजून सुरू व्हायचा आहे. त्याला म्हणजे असं झालं इथं थांबू का ह्याच्या पाठी जाऊ, इथं थांबू का त्याच्या पाठी जाऊ असं झालं त्याला. आई मामाला दाखव. ए आजीला थँक्यू बोल. ह्या आजीला प्लॅटफॉर्म पाहिजे आम्हाला. वाजव. मी नाचू. तू नाच. आवडलं नको त्याच्या पुढे आम्हाला हे काय नाही. जरा 2 मिनिटं हातात घाल. हातात घाल बाबू. त्याला ते वाजवायला मज्जा वाटते. मग वाजव. नंतर वाजव. हे पण वाजते बघ कसलं. हे बघ ते घातल्यावर वाजेल बघ. आता घातल्यावर वाजेल बघू. आता वाजव. हे वाजव. अरे वा. आणि हे बघ हे कोणाचं. मम्माला दे. हे मम्माला दे. मामा जपून ठेव. आजीला नानीला थँक्यू बोल. लपून ठेवू का जपून ठेवू. अरू नानीला थँक्यू बोल. अरू आजी उद्या भुमभुम चाललंय त्यांना टाटा कर. बाय. ते तोंडात नाही घालायचं बघ. चिची काढा तोंडातून. बघितलं पुसते बघ लगेच पुसते. थँक्यू रे बोललास तू. तुला खेळणं आणलं. एवढी शायनिंग. चला हात लावला तरी पुसते लगेच. तू नानी बरोबर जातो. मी पण येतो. जा नानी बरोबर जा. टाटक राजे. बाय. मी जातो. चला बाय बाय. चला आरू चालला. तू पण येतो जा. तू पण येतो. मग बर्थडे कोणाचा करायचा उद्या बर्थडे आहे ना. कोणाचा बर्थडे. मग कोण करेल बर्थडे. तू आमच्या सोबत आलेला बर्थडे कोणाचा चालले फिरायला उद्या. घालून टाका. वाजवा किती छान आहे. इथे जाम फुलायची ते आता. हा इथे जाम फुलायची आता नाही तेवढी फुलत. एकच फुलते ते असं. गावात आमच्या गावात पाणी जरा कमी आहे तर ते आपल्या इथून नेतात. आपल्या इथे ना इथून नेता येत ते भरून गावातल्यांसाठी. हा बघ कुठे चाललास. हा तू कुठे चाललास. असं मागे लागतो. ये बाबा बर्थडे तुझा उद्या आहे ना. मग तू येऊन कसं चालेल. जाऊन बसले बघ. असं त्याला कोपरेच आवडतात काय. कोपरे घराच्या कपाटामध्ये लावून बसणार. ये डिकीत बस. ये इथे बसू. इथे बस. काकांची इथे बस. गाडी चालू. गाडी चालू आहे. इथे ये. हा जायचं जाऊया. तुला पण यायचं. आपण जाऊया. तुमच्या पाठी आम्ही येतो. गाडी घेऊन येणार. चलो बाय. बाय बाय बिबडू. बाय कर बाय. हॅपी जर्नी तुम्हाला. हॅपी जर्नी. हा सावकाश जा. गेली नानी. आज्या गेल्या ना बाबू. आज
पाहुण्यांचा दिवस चालू आहे. हे तसे पाहुणे नाही म्हणू शकत कारण की ते आम्हाला रोज बघतात. आपले फॅमिली मेंबर आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर, सबस्क्रायबर्स आहेत. काकी म्हणते मी आता तुम्हाला, का मावशी पण म्हणू शकते. निलिमा मावशी, निलिमा काकी आणि हे अजिंक्य दादा आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत. घर शोधत आले, थँक्यू सो मच. आता दादांचं लग्न आहे तर त्याचं आमंत्रण घेऊन आलेत. आमच्या अलिबागचेच आहेत त्यामुळे त्या नात्याने एकदम जवळीक आहे. थँक्यू सो मच की आम्हाला तुम्ही एवढं जवळचं समजलं की तुमच्या लेकाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. थँक्यू सो मच. त्यांना मी म्हटलं क्लिप घेते ते नको नको बोलत होते लग्नाला कर, म्हटलं थांबा हे पण घेते. तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचं. येऊ आम्ही लग्नाला. थँक्यू. आरूसाठी चॉकी वगैरे सगळं आणलं त्यांनी. थँक्यू सो मच. कदाचित बातमी पाहिली असेल. झी 24 तास, साम टीव्ही आणि अन्यसुद्धा इतर बऱ्याच न्यूज चॅनल्सवर ही बातमी दाखवली गेली की अलिबाग रेवस मार्गावरती एका दुचाकीवाल्याला पाठीमागून इनोवा कारने जोरात धडक दिली आणि त्याच्यामध्ये एका स्थानिक दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. तर ते काका काकी आमच्या गावातले होते. माझं सासर नवेदर बेली या गावातले ते होते. स्वर्गीय विश्वास पाटील आणि स्वर्गीय कल्पना विश्वास पाटील. जेव्हा आईंनी मला सांगितलं ना तेव्हा मलाही कसं तरी वाटलं आणि त्यानंतर मी जे फोटो बघितले ना ते पण बापरे, मला बघावलंच नाही गेलं. चुकी ऑफकोर्स इनोवावाल्या ड्रायव्हरची होती. मॉमेडियन कुटुंब होतं, त्यांना रोरो पकडायची होती म्हणून ते भरधाव वेगाने अतिशय फास्ट सुसाट त्या रोडवरून जात होते आणि काका काकींना त्यांनी धडक दिली पाठीमागून येऊन. काकींना एवढ्या जोरात धडक बसली की काकी उडून साईडला पडल्या आणि त्या ह्याच्यातच त्यांचा अंत झाला. आणि काका तर त्या गाडीच्या चाकाखाली असे फरफटत गेले. तर ड्रायव्हरला इतकंही नाही कळलं की त्यांच्या गाडीखाली कोणीतरी माणूस आहे, चिरडला जातोय म्हणून. समोरून जो येत होता ना त्यांनी पण हे बघितलं, प्लस त्या इनोवावाल्याच्या पाठीमागे टेम्पो होता त्यांनी सुद्धा बघितलं. तिथे विटनेसेस पण आहेत. झी 24 तासवर सुद्धा हे सांगितलं गेलं की 500 मीटर पर्यंत काकांना त्या गाडीने चाकाखाली फरफटत नेलं. तो ड्रायव्हर गाडीतनं बाहेर पण येत नव्हता. जमाव तिथे जमला आणि संतप्त भावना लोकांच्या असणारच, कारण की इतकं झालं आणि तरी तुम्ही गाडी थांबवत नाही आहात. ते सगळं तुम्ही बातमी टीव्हीवर पाहिली असेल. त्यांचं नाव विश्वास, तर त्यांना विश्वा म्हणून बोलायचे. आमच्या घरी त्यांचा कधी उल्लेख निघाला तर विश्वा काका या नावाने संबोधलं जायचं त्यांना. आपल्या घरी म्हणजे माझ्या सासरे बुवांकडे त्यांचा जेव्हा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता तेव्हा 20 वर्ष विश्वा काकांनी आपल्याकडे ड्रायव्हरचं काम सुद्धा केलं होतं. आरूच्या पहिल्या वाढदिवसाला सुद्धा ते आले होते. इतका दुर्दैवी अंत नको व्हायला पाहिजे होता आणि काहीही चुकी नसताना. म्हणजे अतिशय साधा सरळ भोळा माणूस. आई पण सांगत होत्या ना, आईंना पण अतिशय वाईट वाटलं. असं नको व्हायला पाहिजे होतं. नाहक बळी गेला, नाहक, काहीही चुकी नसताना. त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक एकुलता एक मुलगा आहे जो आत्ता 12वी परीक्षा ज्याने दिलेली आहे. सुदैवाने त्यांचे एकत्र कुटुंब आहे आणि काका काकी पण चांगले आहेत. पण आई बाबा ह्या इतक्या कमी वयामध्ये अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातून गेले, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत की त्या दादाला कसं वाटत असेल ना. असं नको व्हायला पाहिजे होतं. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात तो हनुमान जयंतीचा होता. 12 तारखेला हनुमान जयंती झाली, 13 तारखेला आरूचा दुसरा वाढदिवस झाला आणि 17 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हा अपघात घडला. माझ्यातर्फे, आमच्या कुटुंबातर्फे, माझ्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने, अलिबाग तालुक्यातील रहिवाशांच्या वतीने आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी काका काकूंना श्रद्धांजली व्यक्त करते. देवाकडे, ईश्वराकडे प्रार्थना की त्यांचं लक्ष असू दे आणि काका काकींच्या आत्म्याला सद्गती लाभो. अलिबागला या मंडळी, तुम्ही पण गाड्या सावकाश चालवा यार. तुमचा पण जीव आणि आमचा पण जीव लाख मोलाचा आहे.